विधानसभा निवडणुका होण्याआधी मुख्यमंत्री पदावरून भांडणाऱ्या महाविकास आघाडीचा निकालामध्ये अक्षरशः सुपडा साफ झाला। तिन्ही पक्षांना मिळूनही विधानसभेला 50 देखील जागा मिळवता आल्या नाहीत आणि त्यामुळे पराभवाची कारणं जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी पराभूत उमेदवारांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये अनेकांनी स्वबळाचा आग्रह धरल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीशी फारकत घेऊन बाहेर पडणार का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या। विधानसभेचा निकाल समोर आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण आगामी निवडणुका पक्षाने महाविकास आघाडीतून लढण्याऐवजी स्वतंत्र लढवाव्यात अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे। ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीमध्ये बहुतांश पराभूत उमेदवारांनी नेत्यांनी एकला चलोरेचा सूर आळवलेला आहे। अनेकांनी ठाकरेंपुढे तशी इच्छाच बोलून दाखवल्याची माहिती खुद्द अंबादास दानवे यांनी दिली आहे। यावर काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जशी त्यांची स्वबळाची इच्छा आहे तशी आमची देखील इच्छा होती। आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि निकालानंतर त्यांनी काय करायचं तो त्यांचा निर्णय असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर एकंदरीतच आता स्वबळाचा नारा हा मजबूत होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला पेच हा खरं तर निवडणुकांच्या निकालानंतर झालेला होता, कारण ज्या प्रकारचं टार्गेट ठेवलं होतं ते का पूर्ण झालं नाही याची आता कारण मीमांसा ते देखील करतात। काही लोकांचा सूर निश्चित आहे की स्वतंत्रपणे लढलं पाहिजे, हा सूर आहे, हे काय आम्ही नाकारत नाही। काही नव्हे तर बऱ्याच लोकांचं एक शिवसेनेने स्वतंत्रपणे लढलं पाहिजे। शेवटी सत्ता येणं आणि न येणं, शिवसेना काही सत्तेसाठी जन्मला नाही, सत्ता शिवसेनेला मिळेल, परंतु शिवसेना एका विचाराने काम करणारी संघटना आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काही बऱ्याच जणांनी असा विचार व्यक्त केलेला आहे हा सत्य आहे की आपण अशा पद्धतीने शिवसेना म्हणून पूर्ण ठिकाणी स्वतंत्रपणे आपलं संघटन उभा करून आपण निवडणूक लढली पाहिजे। त्यांची इच्छा आहे तशी आमची पण इच्छा होती, त्यामुळे हा इच्छेवरचा विषय नाही। आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि आघाडी म्हणून लढल्यानंतर निकालानंतर त्यांनी काय करायचं आहे तो त्यांचा निर्णय आहे। त्यांची काय भूमिका आहे ते मांडलेत, आमची काय भूमिका आहे आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील, आम्ही पण मांडू, पण त्याला थोडासा एवढा घाईने आम्ही काय आमची भूमिका जाहीर करणार नाही। वरिष्ठ पातळीवर आमच्या हायकमांडशी चर्चा करू। हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर या संदर्भात काय भूमिका घ्यायची, आम्ही ही बाजू राज्यातील या सगळ्या राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा झाल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊ। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया तर आपण पाहिलेल्या आहेत। विधानसभेचा निकाल पाहता वेगवेगळी भूमिका त्यांनी घेणं तर साहजिकच आहे, कारण एकजूट असूनही त्यांना हवं तसं यश मिळालं नाही। मात्र घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास बळावल्याचं दिसतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप महायुतीसोबत लढणार की स्वतंत्र असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता आणि त्यावरती ते पुढे बघू अशी प्रतिक्रिया फडणवीस देताना दिसून आले। भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार अशी चर्चा, ते तर आम्ही मिळून ठरवतो काही अजून वेळात तर सध्याच्या घडीला राज्यामधील काही प्रमुख महापालिकांमध्ये कसं आहे पक्षीय बलाबल यावरती आता आपण एक नजर टाकणार आहोत। तर महापालिकांमध्ये असलेलं पक्षीय बलाबल यावरती नजर, तर मुंबई महानगरपालिका ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे, तर मुंबई महानगरपालिकेमधलं चित्र काय आहे, तर सध्याच्या घडीला शिवसेना 90, भाजप 82, काँग्रेस 31, एनसीपी 9, मनसे 1, एमआयएमचे 2, सपा 6 आणि अपक्ष 6। तर मनपांमधील पक्षीय बलाबलावरती आपण यावेळेला नजर टाकतोय। मुंबईतलं चित्र आपण पाहिलं, त्यानंतर पुणे महापालिका नगरपालिकांमध्ये नेमकं काय काय चित्र आहे, तर भाजप 98, त्यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेस जी संयुक्त होती तिला 40, काँग्रेसला 11, मनसेला 2, शिवसेना संयुक्त असताना 10 आणि MIM 1 अशा प्रकारचं चित्र होतं पुणे महापालिकेतलं. त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजप 78, राष्ट्रवादी काँग्रेस 35, शिवसेना 9, मनसे 1 आणि इतर 5 अशा प्रकारे बलाबल होतं. त्यानंतर नागपूर महापालिका. भाजप 108, काँग्रेस 29, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1, बसपा 10 आणि अपक्ष 1. मग कोल्हापूर महापालिका. कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस 30, ताराराणी आघाडी 19, राष्ट्रवादी 14, भाजप अपक्षांसह 14 आणि शिवसेना 4. नंतर नाशिक महापालिका. नाशिक महापालिकेमध्ये भाजप 67, शिवसेना 34, काँग्रेस 6, राष्ट्रवादी 6, मनसे 5 आणि इतर 5. नाशिक पाठोपाठ अमरावती महापालिका. अमरावतीमध्ये भाजप 45, शिवसेना 7, काँग्रेस 15, MIM 10, बसपा 5, रिपाई आठवले गट 1, स्वाभिमानी पार्टी 3 आणि अपक्ष 1. तर एकीकडे मुख्यमंत्री पदाचा निर्णय झालेला नसताना दुसरीकडे विनोद तावडे यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतलेली आहे आणि यावेळी दोघांमध्ये बैठकही झाल्याची माहिती मिळते. या बैठकीमध्ये महाराष्ट्राचं राजकारण, मुख्यमंत्री आणि मराठा या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याचं कळत आहे. मराठा मुख्यमंत्री द्यायचा का, यावरून मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय तर रखडला नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मराठा चेहरा नसल्यास त्याचे काय परिणाम होतील यावर अमित शहा आणि विनोद तावडेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. कारण जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारल्यानंतर जो मराठा समाज एकवटला होता त्याचाही मुख्यमंत्री निवडीवरती परिणाम झाल्याचं बोललं जात आहे.